मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत की दरवाजामध्ये किंवा अंगणामध्ये नखे का कापू नयेत. तुम्ही सामान्यपणे जर बघितलं तर आपल्या घरामधील जी ज्येष्ठ मंडळी आहेत, आजी असू द्या, आजोबा असू द्या किंवा आई वडीलही असू द्या, शक्यतो जर आपण अंगणामध्ये जर नख कापत बसलो ना तर ते नको कापू असं म्हणतात. तेव्हा आपण प्रश्न का विचारतो की का कापू नको, काय होतं, असे आपले सामान्य प्रश्न असतात. आता ते बिचारे आपल्याला समजावण्याच्या फंदात पडत नाही. ते नको कापू म्हटलं ना मग आपण चिडचिड करतो. मग आपल्याला असं वाटतं की अरे याच्या पाठीमागं काहीतरी धार्मिक कारण असेल किंवा मग पाप लागतं, अशी एक भावना ती दृढ होत गेली. मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती फार उदार, या दृष्टीने मी अनेक व्हिडिओज तुम्हाला सांगितलेले आहेत की भारतीय संस्कृती ही एक प्रगल्भ आणि परिपूर्ण असणारी संस्कृती आहे. दुर्दैवानं आपण तिचा पाहिजे तसा प्रचार आणि प्रसार करत नाहीत. तर आजचाही जो मी मुद्दा चर्चेसाठी घेतलेला आहे ना, त्याच्या पाठीमागं कसलेही धार्मिक कारण नाही. नंतर ते कुणीतरी लावलेलं असू शकतं की या कारणामुळे दरवाजात नखे कापू नयेत किंवा अंगणामध्ये नखे कापू नयेत किंवा त्या कारणामुळं, जसं मी म्हटलं, पाप लागतं, अमुक होतं, नुकसान होतं, असलं काहीही नाहीये. मग काय कारण आहे? काय कारण आहे? तुम्ही कधीतरी सकाळी उठल्याच्या नंतर अंगणामध्ये बघा, जर चिमण्या, पक्षी काही आले ना तर आपल्यासारखे नवीन माणसं जाऊन त्याला हुसकून देतात. पण त्याच ठिकाणी आपली माय माऊली घरामध्ये जाते, थोडेसे दाणे आणते आणि अंगणामध्ये त्यांना टाकून देते आणि ती तिच्या कामाला लागते. म्हणजे बघा, आपण आपल्या घरातल्या मंडळीसारखे या निसर्गातल्या पशुपक्ष्यांची पण काळजी घेतो. आजही तुम्हाला हे दृश्य दिसतात, फक्त थोडंसं बारीक निरीक्षण करा. मग आता आपल्या मूळ मुद्द्यावर येऊयात की अंगणामध्ये नखे का टाकू नये किंवा का कापू देत नाहीत. आता दरवाजा हा एक शब्द वापरला मी, तुम्ही उंबरवठा असाही शब्द वापरू शकता. ओट्यावरही जर नख कापू बसले तरी ते धोकादायक आहे. कसं धोकादायक आहे? आपण ते सगळं झाडत नेतो आणि एका बाजूला ते झाडण लावून ठेवतो. मग तुम्ही जर इकडं तिकडं नख कापले तर काय होईल? नख कापल्याच्या नंतर कसे दिसतात? तर ते दिसतात तांदळासारखे, म्हणजे धान्यासारखे दिसतात. आणि जसं मी तुम्हाला म्हणलं, मग हे पशुपक्षी जेव्हा येतात तर ते बिचारे काय करतात, याला धान्य समजून, तांदळाचा दाणा समजून पटकन खाऊन टाकतात. मग खाल्ल्याच्या नंतर जसं आता शहरामध्ये याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की ह्या गायींना, प्राण्यांना ह्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचा किती त्रास होतोय. त्यांचे पोट किती फुगतात, तडफडू मारतात ते. तर तसंच आपल्या या पक्ष्यांसोबत होतं. म्हणून कवयित्री म्हणतात की अंगणामध्ये नखे नको रे टाकू, चिमण्या मरतात आतडे फाटू फाटू. आपण हे जे नख आहेत ना, ते जे टाकले ना, ते बिचारे हे पक्षी पटकन खाऊन घेतात. काहींना ते थोडंफार पचतात, पण बरेच पक्षी त्यांचे आतडे फाटू फाटू मारतात. म्हणून आपल्या मायमाऊल्या आपल्याला अंगणामध्ये नखे टाकू देत नाहीत. मग काही जणी म्हणतात पाप लागतंय, काही जण म्हणतात लक्ष्मी जाते. अरे लक्ष्मी म्हणजे काय? मी लक्ष्मी पूजनाचे जे व्हिडिओज बनवलेले त्याच्यामध्ये तुम्हाला मी सविस्तर सांगितलेले की लक्ष्मी या शब्दाचा एक अर्थ घेऊ नका. जसं धन, सुख, शांती, समाधान, संपन्नता, आर्थिक स्थैर्य, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्ष्मी या शब्दातच पाहतो ना. मग आपल्या आजूबाजूला असणारे हे पशु पक्षी हे जर सुखी असतील, हे जर आनंदी असतील, तर तेही लक्ष्मीचाच वास आहे ना. म्हणून आपल्या मायमावल्या म्हणतात की लक्ष्मी जाते किंवा पाप लागतंय. तर ते पाप म्हणजे काय आहे की ह्या ज्या पशुपक्ष्यांना आपल्या ह्या नखांमुळे हानी होते, म्हणून ते अंगणामध्ये नखे टाकू देत नाहीत. म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्हीही शक्यतो जिथं असे हे पक्षी वगैरे येतात दाणे टिपायला, तिथे कृपा करून नखे नका टाकू. त्यांना ते तांदळाचे किंवा धान्याचे दाणे वाटतात आणि ते बिचारे खातात आणि त्यांना नुकसान पोहोचतं. माझा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर मी आपल्याला नम्र प्रार्थना करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पाठवा. जी मंडळी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हो, तुम्हीही अंगणामध्ये नखे अजिबात टाकू नका. कसलेही धार्मिक कारण नाही, उलट ते सांस्कृतिक कारण आहे आणि पशु पक्ष्यांची काळजी घेणारं फार महत्त्वाचं कारण आहे. चालेल मंडळी, थांबतो. धन्यवाद.